स्त्रियांच्या जीवनातील अंधकार जिने मिटवला, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली. मी त्यांना विनम्र अभिवादन करते. मी सावित्रीबाई फुले यांचे एकपात्री नाटक सादर करण्यास आमंत्रित करत आहे 6A ची विद्यार्थी आयशा हिला. सन्माननीय संस्था अध्यक्ष हाजी हारून सर आणि इतर सहकारी वर्ग, मी आज तुमच्या पुढे सावित्रीबाई फुले बोलणार आहे. मला ओळखले का? होय, मी सावित्रीबाई फुले, एका महान पुरुषाची मी सखी. आपण सगळ्यांनी आम्हा दोघांना कीर्तीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. आमच्या नावाच्या अनेक शैक्षणिक संस्था काढल्या आणि काही शिष्यवृत्त्याही आमच्या नावाने दिल्या जातात. अनेक लोकांनी आमचे कार्यामुळे आम्हाला स्वतःचे हुद्द्यात विराजमान केले, परंतु हे मोठेपण आम्हाला साजासाजी नाही मिळाली. त्यासाठी आम्हाला टाकीचे घाव सुसावे लागले. माझा जन्म 3 जानेवारी 1831 ला सातारा जिल्ह्यातील नायगाव इथे झाला. बालपणापासून माझा स्वभाव दृढ निश्चयी होता आणि मला शिक्षणाची देखील आवड होती. पण नंतर एका अंग्रेज मिशनरी अधिकाऱ्याने मला एक बालपणी पुस्तक दिली होती. त्यावेळेस मला ते वाचत येत नव्हती, कारण त्यावेळेस स्त्रियाला शिक्षणाचे अधिकार नव्हते. नंतर माझा विवाह 9 वर्षाचे असताना ज्योतिबांशी झाला. तेव्हा तर त्यांना समाजसेवेची आवड होती आणि समाजातील विषमतेचा प्रश्न त्यांना भिडसावत होता. ही विषमता दूर करण्यासाठी शिक्षण सारखी कोणतेही दुसरे हत्यार नव्हते, हे ते जाणले होते. त्यासाठी त्यांनी मला शिक्षण देण्याची सुरुवात केली. त्यासाठी त्यांचे घराच्या लोकांचा विरोध असल्यामुळे ते मला रात्री अक्षर गिरवायला शिकवत असत. पण नंतर आमच्या सामाजिक कार्यामुळे आम्हाला घराच्या बाहेर काढले. पण मी माझं कार्य थांबवलं नाही. आम्हाला एका मुस्लिम कुटुंबाने राहायला घर दिले व शिकवायला सुद्धा जागा दिली. जेव्हा मी शिक्षित झाली तेव्हा आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात मुलीसाठी पहिली शाळा काढली. तेव्हा रस्त्याने चालताना व शिकवायला जात असताना अंगावर शेण, माती, दगडे लोक फेकत असत, शिव्या घालीत असत. पण माझा दृढ निश्चय स्वभावाने मी दररोज एक साडी सोबत नेऊ लागली व खराब साडी काढून चांगली साडी घालून माझ्या शिक्षणाचे कार्य करीत असे. आजच्या युगात मी शिकवलेल्या माझ्या मुली शिक्षित झाल्या आणि अनेक क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत झाल्या. परंतु माझ्या स्त्रिया सुरक्षित आहेत का? आणि तिला सुरक्षित करण्यासाठी सामाजिक स्त्रियांवरून केलेले प्रयत्न पुरेसे आहेत का? स्त्रियांवरून जे अत्याचार होत आहेत त्यावर योजना उपाय केलेले जात आहेत का? आज शेवटी मी इतकं सांगेल, आजच्या समाजाला गरज आहे रूपी संस्कार, शिक्षणाचे व नैतिक मूल्याचे. धन्यवाद. ह्या छोट्याशा सावित्रीने जो कलाविष्कार सादर केला आहे, अभिनय अत्यंत सुंदर होता, अप्रतिम होता.